36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये 31 मे 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शासकीय परिपत्रकानुसार साजरी करण्यात आली नाही. या गंभीर प्रकारामुळे गावातील समाज बांधवांच्या भावना दुखावल्यात. ग्रामस्थांनी तिवसा पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांकडे बीडीओ लेखी तक्रार दाखल केली आहे. दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ शिस्तभंगाची आणि दंडात्मक कारवाई करण्याची मागणी या अर्जाद्वारे करण्यात आली आहे. 31 मे रोजी संपूर्ण राज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. मात्र शेंदूरजना बाजार ग्रामपंचायत प्रशासनानं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. या संदर्भात सजग नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये विचारणा केली असता तेथील कर्मचाऱ्यांनी उडवाउडीची उत्तरं देऊन कोणतीही माहिती नसल्याचं उद्धटपणे सांगितलंय असा आरोप ग्रामस्थांनी केलाय. हा प्रकार शासकीय नियमांचं उल्लंघन करणारा आणि महापुरुषांचा अवमान करणारा असल्याचं नागरिकांनी संताप व्यक्त करत सांगितलंय. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांचा लेखी जबाब घेण्यात यावा आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते. संजय पांडुरंगजी घुरडे यांच्यासह प्रदीप रामराव घुरडे, दिलीप रामराव घुरडे, शिवहरी बाळकृष्ण बोबडे, मनोज प्रल्हाद घुरडे, अक्षय भाऊराव घुरडे, रामचंद्र भाऊराव घुरडे, सचिन दिवाकर घुरडे, सचिन भाऊराव टेकाडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच या तक्रारीच्या प्रती अमरावतीचे जिल्हाधिकारी कार्यालय आणि तिवसा तहसीलदार कार्यालय यांना माहितीसाठी पाठवण्यात आल्या. माझा जय मल्हार. आज या ठिकाणी आम्ही पंचायत समिती या ठिकाणी बीडीओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे. 31 मे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती संपूर्ण भारतवर्षामध्ये साजरी केली जाते. महाराष्ट्र शासनाचं त्या संदर्भात परिपत्रकसुद्धा सर्व कार्यालयांना असूनसुद्धा शेंदूरजना बाजार या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये जाणीवपूर्वक हा प्रकार घडून आणण्यात आलेला आहे. त्या संदर्भात तक्रार अर्ज आम्ही या पंचायत समितीच्या बीडीओ साहेबांना दिलेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती संपूर्ण शासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्यात यावी अशा प्रकारचं परिपत्रक असूनसुद्धा जाणीवपूर्वक या ग्रामपंचायतमध्ये हा प्रकार घडलेला आहे. त्यामुळं समाज बांधवांचं मन द्वेषात्मक भावनेनं उफाळून आलेलं आहे. संपूर्ण तालुक्यामध्ये या ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात फार मोठ्या प्रमाणात द्वेषात्मक भावना या समाज बांधवांमध्ये निर्माण झालेली आहे. त्या संदर्भात निवेदन देऊन या कार्यालयातील संपूर्ण कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचं निवेदन आम्ही संपूर्ण समाज बांधवांनी या बीडीओ साहेबांना देऊन या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध करतो. आणि अशा प्रकारचा प्रकार जर कुठं घडला असेल तर त्या संदर्भात आम्ही जर कारवाई झाली नाही तर आमचा पुढील इशारा आंदोलनाचा राहील अशा प्रकारचं सुद्धा निवेदन आम्ही या कार्यालयात दिलेलं आहे. त्यामुळं कठोर कारवाई त्वरित या संपूर्ण कर्मचाऱ्यांवर आणि तेथील सरपंचांवर सुद्धा करण्यात यावी अशा प्रकारची आम्ही विनंती करतो आहे. सर्वांना माझा जय मल्हार. मी माजी सरपंच दिलीप घुरडे, शेंदूरजना बाजार. आमच्या गावामध्ये शेंदूरजना बाजारमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवीची जयंती साजरी करण्यात आली नाही आणि आमचे एक बंधू तिथं गेल्यामुळं ते सर्व प्रकार उघडकीस आला. त्याने ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याला विचारलं कारण आपल्या ग्रामपंचायतमध्ये अहिल्यादेवीची जयंती का साजरी झाली नाही. त्यावर त्यांनी उडवाउडीचे उत्तरं दिले आणि आम्हाला आठवण नाही, आम्हाला माहीत नाही. शासकीय परिपत्रक असताना आम्हाला आठवण नाही, आम्हाला माहीत नाही. हा गैरप्रकार हेतुपुरस्पर करण्यात आलेला आहे. त्यामुळं आम्ही शेंदूरजना बाजारचे समाज बांधव आणि इतर समाज बांधव ग्रामपंचायत शेंदूरजना बाजारच्या कर्मचाऱ्यांचा निषेध करतो. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.